असं पहा की एक 10 करोड रुपयांचं एक पणतीचं चित्र विकत घेऊन भिंतीला लटकवलेलं आहे. 10 crores. अत्यंत सुंदर पेंटिंग आहे. पणती पेंट केली त्याच्यावरती आणि मोठं पेंटिंग आणि ते भिंतीवर लटकवलं आहे. आणि लाईट गेलेत. त्या पणतीतला जो काही ज्योत आहे ती ज्योत आपल्याला लाईट देऊ शकतो का? का 10 रुपयाची एक पणती विकत आणलेली आहे मातीची कुंभाराकडून आणि ती त्याच्या शेजारी ठेवलेली आहे, जी जळती आहे, ज्यात इंधन आहे, लाईव्ह आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक जिवंत पणती आहे तिथं 10 रुपयाची आणि एक 10 करोडचं पेंटिंग आहे. हा फरक आहे. एक जिवंत आहे आणि एक जिवंताचं प्रतिबिंब आहे किंवा आठवण आहे, मेमरी आहे. एवढ्यावर असं होत असेल की ते जिवंताचं प्रतिबिंब आहे म्हणून त्याची एवढी किंमत वाढली. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. दॅट्स तो सुंदर प्रतिबिंब आहे, किती सुंदर प्रतिबिंब म्हणून त्याची किंमत. दॅट्स व्हेरी ट्रू. आणि खरंच तो फार मोठा एक विरोधाभास आहे की हा विरोधाभास आहेच. म्हणजे हा दिस इज अ इटर्नल विरोधाभास, पॅराडॉक्स ज्याला आपण म्हणतो की जेव्हा व्यक्ती समोर असते तेव्हा त्याला याचं कारण का, तेव्हा त्याची किंमत कळत नाही. कारण का की माणसामध्ये एका गोष्टीचा अभाव आहे, साधकामध्ये म्हणू आपण. आणि तो एक गोष्ट जर सांगायचं झालं की कुठला अभाव आहे तर तो म्हणजे परख. पारख म्हणतो त्याला आपण मराठीत, पारख. जर पारख आपल्याला आली, रत्नपारखी म्हणतो ना ज्याला आपण, जर त्याला पारख आली समजा, तर त्याचं जीवनच बदलून जाईल. पण आपल्या शिक्षणातून कशातूनही आपल्याला पारख कोणी दिलेली नाही आहे. आपल्याला किरकोळ पारखे दिल्यात की भाजी आणायला जायचं तर ही अशी अशी भाजी आणून घे, असं असं बघ, हे असेल तर कच्ची, हे असेल तर कडू काकडी, असल्या पारखा दिलेल्या आहेत आपल्याला. पण जी डीपर पारख जी आहे, आंतरिक पारख, ही कोणी दिलेली नाही आहे. त्यामुळे ती नसल्यामुळे हा प्रश्न येतो की जेव्हा समोर माणूस असतो तेव्हा आपल्याला त्याचं कळतच नाही तो. आणि हे इटर्नल आहे. कशासाठी की 5000 वर्षांपूर्वी कृष्ण होऊन गेला, पण 5000 वर्षांपूर्वी कृष्णाला ओळखले किती लोक होते तर जेमतेम 4-5 होते. जेमतेमच्या. एक भीष्म होता, एक वेळ आली म्हणून अर्जुन होता. अर्जुनाने ओळखलं नव्हतं. वेळ आली म्हणून कंपल्शननी त्याला ती हे पटली होती. आणि कोण होतं? विदूर होता. असे एक 4-5 लोक फक्त होते. सो ते असंच होतं. किंवा ओशोंच्या उदाहरण जर आपण घेतलं समजा, तर जेव्हा ओशो होते त्यावेळेला असं एकही न्यूजपेपर नव्हता ज्यांनी त्यांच्यावरती टीका करून त्यांचं जे काय होतं ते जे होतं त्याच्यापेक्षा विपरीत काहीतरी दाखवायचा प्रयत्न केला होता. आणि आता गेल्या 10-15 वर्षांमध्ये तुम्ही बघत असाल की असं एकही न्यूजपेपर नाही, टाइम्स ऑफ इंडिया असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, की ज्याच्या संडे एडिशनमध्ये ओशोंचं आर्टिकल नसतं. हे काय आहे? म्हणजे कधी कधी मला गंमत आहे, असं वाटतं की म्हणजे काय मरायलाच पाहिजे का की जे सांगतोय ते लोकांनी ऐकण्यासाठी. म्हणून जिवंत जर समोर असेल तर ती ट्रान्सफॉर्मेशनचे चान्सेस वाढतात. हे इतकं सिम्पल आहे की समजा एखाद्या जिवंत गुरुसमोर आपण बसलो आहे, म्हणजे कल्याण जेव्हा रामदासांसमोर बसला, किंवा महाकश्यप जेव्हा बुद्धांसमोर बसला, किंवा अर्जुन जेव्हा कृष्णासमोर बसला, ही जी स्थिती आहे ही स्थितीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आहे. कारण दुर्दैवाने दासबोधातनं रामदास येऊन थोबाडीत मारत नाहीत, म्हणून तो दासबोध मला असं वाटतं जास्ती जवळचा वाटतो. किंवा ज्ञानेश्वरीतून ज्ञानेश्वर महाराज येऊन थोबाडीत मारत नाहीत, किंवा भगवद्गीतेमधनं कृष्ण येऊन थोबाडीत मारत नाहीत. जेव्हा ते थोबाडीत मारतील ना तेव्हा हे सगळे ग्रंथ माणसं वाचणं बंद करून टाकतील. सो
म्हणून ते जवळचे वाटतात आपल्याला, की त्याच्यातनं जे आहे ते ज्ञानच आहे, ते ज्ञान. पण ते ज्ञान सिलेक्टिव्हली आपण घेतो आणि सिलेक्टिव्ह घेण्यामध्ये आपलं नुकसान आहे त्याच्यामध्ये. न कृष्णाचं नुकसान आहे, न रामदासांचं नुकसान आहे, न ज्ञानेश्वरांचं नुकसान आहे. आता इथे माझ्या डोक्यात जस्ट आलं म्हणून विचार सांगतो की आपल्याला जखम होते आणि मग त्याच्यानंतर ते रक्त साकळलं असं आपण म्हणतो. तसं हे पुस्तकांमधलं जे ज्ञान आहे हे साकळलेलं ज्ञान आहे असं आपण म्हणू शकतो. नक्कीच साकळलेलं ज्ञान आहे, साकळलेलं आहे. आणि ज्ञान असणं वेगळं, एक तर ज्ञान आहे. ज्ञान कसं आहे, याला एक आपण ॲनॉलॉजीनी त्याकडे बघू शकतो की अन्न आहे, हे अन्न आहे, हे आपण अन्न खातोय. आता अन्न, खाल्लेलं अन्न जर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम जर प्रॉपर नसेल तर ते अन्न पचेल का? अन्न पचू शकत नाही. ते अन्न खाणं हे ज्ञान आहे. पण अन्न खाल्ल्यानंतर जे काही आपल्या इंटेस्टाईनमधून पाचक रस निर्माण होतात, विच आर रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग दॅट फूड गेटिंग कन्वर्टेड इन टू ब्लड. ते किती अत्यावश्यक प्रोसेस आहे ती, आहे ना प्रोसेस ती. तसं हे जे ज्ञान आहे, हे जे ऐकलेलं जे ज्ञान आहे नुसतं, हे डायजेस्ट होत नाही. ते डायरेक्टली असं खातो आणि बाहेर निघून जातं. किंवा ते ज्ञान न पचता आतमध्ये पडून राहतं. मग निर्माण काय होतं, तर आपण औषध खाल्लेलं आहे, तर औषध खाल्ल्यानंतर युजली काय प्रोसेस होते की औषध खातो आपण आणि औषध खाऊन ते पचतं आणि जो रोग आहे, जे अनावश्यक गोष्ट ती निघून जाते आणि त्यानंतर औषध पण संपतं, रोग पण संपतो. ही जी काही क्रिया होते, ही क्रिया जी आहे ही प्रेझेन्समध्ये होणारी जी क्रिया आहे त्याच्यामध्ये एक एक कनेक्शन आहे समोर, एक प्रेम आहे, तो जो ओलावा आहे, एक इंटिमसी आहे. म्हणजे ऑनलाईन हग देऊ शकतो का आपण? ते समाधान मिळेल का? एक हग आपल्या प्रिय माणसाला एक हग द्यायचा आहे, देऊ शकतो का? नाही. आता आपण ऑनलाईन लग्न झालेली पाहिली, सगळं झालेलं पाहिले, पण ते गोष्टी तर ठीक आहेत. पण हे जे काही शिक्षण आहे किंवा हा जो काही हे जे काही लर्निंग अनलर्निंगची प्रोसेस आहे ट्रान्सफॉर्मेशनची, यासाठी समक्ष असणं नि जो फरक पडतो हा केव्हाही ते जे साकळलेलं ज्ञान आपण म्हणतो, म्हणजे ते मगाशी तुम्ही बोलताना हे सांगितलं होतं की एक्सपायरी डेट होऊन गेलेलं ज्ञान, राईट? व्यासांना महाभारत लिहिण्याची प्रेरणा का झाली असेल, किंवा ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहिण्याची प्रेरणा का झाली असेल, रामदासांना दासबोध लिहिण्याची प्रेरणा का झाली असेल, तर एक काहीतरी त्या वेळच्या सोशल कंडिशन्समुळे एक वुंड झाली, एक जखम झाली आतमध्ये, आणि मग ती जखम भळाभळा व्हायला लागली आणि मग त्याच्यामधून ते सगळं ज्ञान आलं आणि मग ते हळूहळू मग ते त्यांचं रक्त साकळलं आणि ती त्यांची खपली भरून मग हे झालं. म्हणजे त्यांनी जेव्हा तो ग्रंथ पूर्णत्वाला नेला तेव्हा त्यांची ती जखम भरली होती, अशी काही प्रोसेस झाली असेल. कारण ज्ञानेश्वरांना खूप सामाजिक असहिष्णुता सहन करावी लागली होती त्या काळामध्ये. त्यांच्यावरती खूप अन्याय झाला होता. म्हणजे त्यांचं लिहिणं जे होतं हे त्या इंटरनल जखमेवरचा एक इलाज म्हणून त्यांनी त्यावेळेस ते लिहिलं होतं का खरोखरच लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी ते लिहिलं होतं? जेव्हा जेव्हा तत्कालीन स्थिती जशी असते त्याचा तर पहिली गोष्ट तर परिणाम होतच असतो. जी काही तत्कालीन स्थिती आहे त्या तत्कालीन स्थितीमध्ये जी काही ब्रॉडर कॉन्शियसनेस असते, चेतनाचा स्तर असतो लोकांचा, ते त्याच्याकडे लक्ष असतं आणि त्याला ॲड्रेस करण्यासाठी काहीतरी औषध दिलं जातं त्या स्थितीला देण्यासाठी दिलेलं असतं. म्हणून त्याला म्हणतो की मी त्या ज्ञानाला एक्सपायरी असते. सांगण्याचा उद्देश तो आहे की त्या ज्ञानाला एक्सपायरी असते, या अर्थाने म्हणतोय मी. नाहीतर लोक म्हणतील की बाबा काय कृष्णाच्या ज्ञानाला एक्सपायरी आहे का? नाही, तसं म्हणत नाही आहे. पण कृष्णाने अर्जुनाला जे काही दिलेलं होतं, ती अर्जुनाची स्थिती जी होती ही एक वेगळ्या पद्धतीची स्थिती होती, किंवा बाकी टीचर्सनी कोणाकोणाला जे दिलं असेल ती वेगळी स्थिती होती. त्याची अभिव्यक्ती बदलते. ज्ञान तेच आहे, विजडम तेच आहे, सत्यही तेच आहे, पण त्याची अभिव्यक्ती बदलत नाही का? अभिव्यक्ती बदलत नाही का त्याची? आपण अभिव्यक्तीला का धरून ठेवायचं? सो जशा जशा सामाजिक परिस्थिती असतात त्या सामाजिक परिस्थितीनुसारच ते संतांच्या तोंडून वर्णन येत असतं. की एकनाथ महाराज जे होते हे सौम्य त्यांचं रूप होतं. त्यांचं बोलणं, वागणं हे सगळं असं अत्यंत सौम्य आणि असं कोणाला न दुखवता एक स्वभावगत त्यांचं हे होतं. म्हणजे काही संत होते हे कसे, कबीर
से फॉर एक्झाम्पल, तर कबीर म्हणजे हातामध्ये तलवारच होती आणि तो काळच असा होता की त्यांच्या समोरचं जे होतं त्यांनी कायम तलवारच काढली. त्यामुळे न त्यांना मुस्लिमांनी धरलं ना हिंदूंनी धरलं, कारण ते जे काय होतं त्या ज्या गोष्टी चाललेल्या होत्या त्याच्या ते विरुद्ध बोलत होते ॲज फार ॲज स्पिरिच्युअल सिकिंग इज कन्सर्न. तसं माझं बोलणं चाललं होतं की एकनाथ महाराज हे फार जेंटल त्यांचं अभिव्यक्ती होती आणि नेमकं थोड्या वेळातच मला एक अभंग सापडला एकनाथ महाराजांचा, ज्याच्यामध्ये असं ते काहीतरी म्हणत होते की या शब्दज्ञानाचा काय उपयोग हो, हे शब्दज्ञान म्हणजे रांडेने मेकअप केल्यासारखं आहे रोज सकाळी. काय शब्द आहे यापेक्षा, म्हणजे आता हा एवढा प्रखर शब्द जो आहे हा एकनाथ महाराजांच्याकडून आला, जे अत्यंत पोलाईट व्यक्तिमत्व होतं ते. पण कधीतरी अशी परिस्थिती येते समोर आणि त्याला त्याच्यातनं त्या पद्धतीनेच औषध द्यायला लागतं. जखम तशी. ते मला एकनाथांचं एक उदाहरण आठवतं आणि आत्ताच्या काळामध्ये खूप रिलेव्हंट प्रश्न आहे आत्ता डोक्यात आला म्हणून की त्यांच्या बाबतीत एक गोष्ट ऐकली होती की ते कुठल्या तरी नदीवरनं आंघोळ करून आले आणि एक गुंड त्यांच्या अंगावर थुंकला. मग ते परत नदीवर गेले शांतपणे, त्यांनी परत तो सदरा धुतला, परत तो अंगात चढवला, परत आले आणि त्यावेळेस परत तो गुंड थुंकला आणि ते असं परत गेले. ते असं 7-8 वेळा झाल्यावरती त्या गुंडाला शरम वाटले आणि ते त्यांनी थुंकणं बंद केलं आणि त्यांच्या तो पाया पडला वगैरे. तर आता हे छान, म्हणजे आदर्श वाटते ही गोष्ट मला स्वतःला. पण मी एक स्केप्टिकल विचार माझ्या डोक्यामध्ये आत्ता असा येतो की आत्ताच्या काळामध्ये खरोखर असं वागण्याचा उपयोग आहे का, किंवा जर का एखादा माणूस तुम्हाला कायम हर्ट करतोय असं जर का वाटत असेल तर अशा माणसाला टॅकल करण्याची चांगली पद्धत कुठली, की त्याला अटॅक करणं का त्याचं हे सहन करणं, का तिसरा सगळ्यात बेस्ट मार्ग की त्या मार्गाला न जाणं, अवॉइडच करणं टोटली. मला असं वाटतं की हा जर साधकाचा प्रश्न असेल, हा सर्वसामान्यांचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर वेगळं असेल. पण हा जर साधकाचा प्रश्न असेल तर मग त्या केसमध्ये बेस्ट वे की तू त्या जर इफ यू हॅव चॉईस बेसिकली तर तू त्या रोडला जाऊ नकोस. म्हणजे ते जे फ्रिक्शन आहे त्या फ्रिक्शनपासून पळायची गरज नाही अजिबात, बरोबर. पण पळण्यासाठी आपण तो आतून त्याच्यापासून जी अलिप्तता आहे ना, साधना म्हणजे काय आहे की तू कोणीही आपल्या स्वतःच्या मान्यतेपासून लांब राहून, जे काल आपण विषय घेतला की रिट्रीट, एक पाऊल थांबायचं आणि मागं जायचं, फक्त लांबून त्याच्याकडे बघायचं. ही प्रोसेस चालू असली समजा तर ती प्रोसेस चालू ठेवायची. ध्यान किंवा प्रार्थना ही काय, या प्रोसेसेस त्यासाठीच आहेत ना, की जे काही आपलं देहाशी आणि मनाशी तादात्म्य झालेलं आहे, देहभावाशी, ते तादात्म्यापासून थोडंसं लांब जाऊन बघतोय आपण. म्हणजे देहाला आपण स्वतःच्या असं पकडलेलं आहे, जसं पोलीस चोराला पकडून घेऊन जातो तसा, तर ती पकड फक्त मी म्हणतो की एवढी ठेवायची आहे. हे सेम आहे दोन्ही, हे एक आहे आणि हे असं धरलेलं आहे. ती थोडी ढिल्ली करायची आहे. ती ढिल्ली झाली की ॲटोमॅटिकली देहाच्या देहभावाची पकड जशी ढिल्ली होत जाईल तसं तसं देहभावामुळे उत्पन्न होणारे ज्या काही त्रास आहेत ना त्याच्यातनं मुक्ती मिळत जाते. म्हणून साधकासाठी हे आहे की अवॉइड गोईंग देअर, पण ॲट द सेम टाईम पळून जाणं हा भाव न ठेवता पळून जायचं आहे, पण ते पळून बाहेर नाही जायचं, पळून स्वतःच्या आत जायचं आहे. पळून जाणं हे बाहेर पळून जाणं हे एक वेगळं झालं, स्वतःच्या आत पळून जायचं आहे, रिव्हर्स, मागं पळून जायचं, आत पळून जायचं स्वतःच्या, रिट्रीट. जे मुक्ताबाईंनी चांगदेवांना सांगितलं होतं की प्राण्या आल्या पायी मागं जा, माघारी जा. प्राण्या आल्या पायी मागं जा, माघारी जा. मागं जा म्हणजे काय, वाघावर बसून वाघाला रिव्हर्स गिअर टाकायचा का काय? आत जा. 1200 वर्ष तू काही हे केलेलं आहेस, 1200 वर्ष, तर त्या 1200 1100 जा जा मागं, जा मागं, जा मागं, जा मागं. जेव्हा तू आईच्या पोटात होतास तेव्हा तुला काही दुःख होतं का? तुला कोणी बोललं तर राग येत होता का? मग तिथं का राग नव्हता, मग आता का राग आला? या गोष्टीवर विचार करायचा. म्हणून रिट्रीट. सो सायमल्टेनियस प्रोसेसेस, अवॉइड गोईंग देअर. जिथं कायम होतं तिथं काय जायची गरज आहे? माहिती आहे की बाबा इथं आपल्याला वाईब्स खराब मिळत आहेत आणि आपल्याला डिस्टर्ब होते, आपली साधना डिस्टर्ब होती आहे.
मग आतमध्ये पळून जायचं, आतमध्ये रूट स्ट्रॉंग करायची, मग कुठेही जाऊन बस, मग काय फरक पडतो त्याने. मग ती स्थिती आहे. पण एकनाथ महाराजांची स्थिती ही स्वभावगत स्थिती आहे. प्रत्येकाची तशी स्थिती असणं शक्य नाही आणि असावं असंही माझं म्हणणं नाही. कारण तो त्यांचा स्वभाव गुणधर्म आहे, व्यक्तीचा गुणधर्म आहे. एखादा माणूस थोबाडीत पण देऊ शकतो, जो पोचलेला असेल तर थोबाडीतही देऊ शकतो आणि निघून विसरूनही जाऊ शकतो. तुकाराम महाराज म्हटलंय ना, काय ते त्यांचं आहे ना, नाठाळाचे माथी काय ते हाणा असे आहे बघ. नाठाळाचे माथी आणू काठी. हां, आणू ते काठी. आहे. प्रश्न नाही. सो त्या वर्तनामध्ये कुठलंही ह्या वर्तनाचा प्रश्नच नाही की हे वर्तन म्हणजेच असं म्हणून. त्याच्या मागं उद्देश काय आहे हे महत्त्वाचं आहे. आता कृष्णाने किती लोकांना मारलं, कृष्णाने नाही का सुदर्शन उचललं, उद्देश काय होता त्याचा, इंटेन्शन काय त्याच्या मागचं. सो दॅट इज द थिंग.